पंखा बंद कर, आवाज येतोय. त्यांना नका, ज्यांना माहिती आहे त्यांनी बंद करा. म्हणून जिव्हारीचे गुज सांग तसे जीवाशी तुझ, हे अनन्य गतीचे मज आथी व्यसन. भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त, श्रोते सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे. 18व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे. 18व्या अध्यायातील 64व्या श्लोकाचं विवरण अर्थात 1349 क्रमांकाची ओवी सुरू आहे. भगवान परमात्मा अर्जुनाला किंबहुना अर्जुन महाराजांचं निमित्त करून आपल्या सगळ्यांनाच गुह्यतम असा उपदेश जो आहे तो पुन्हा करतायत. स्वतः भगवान बोलतात, सर्व गुह्यतमं भूय शृणु मे परमं वचः, इष्टोसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम. पुन्हा एकदा बाबा मी तुला हे गुह्यतम असलेलं माझ्या जीवनातलं जे काही रहस्य असलेलं दिव्य ज्ञान त्या ठिकाणी मी तुला सांगतोय. कारण भगवान म्हणतात हे सगळं सांगण्याचं कारण एवढंच आहे, इष्टोसी, तू मला इष्ट आहेस, माझा आवडता आहेस, माझा भक्त आहेस. हे जीवीचे निजगुज केवी राखो तुझ, पढियेशी तू मज म्हणून या. आपल्या आवडीचा जर मनुष्य असेल तर त्या ठिकाणी आपलं गुजगोह्य सांगितलं पाहिजे. हे गुजगोह्य म्हणजे परमार्थिक गुजगोह्य आहे. परमात्म्याचं दिव्य असं ज्ञान आहे. परमार्थासंबंधी बोलत असताना कोणाशी परमार्थ बोलला पाहिजे भगवान परमात्म्याने पुढे सांगितलंय. हे गीतेचं ज्ञान आहे, कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं त्याचा सगळा विचार पुढे भगवान सांगणार आहेत. परंतु ज्याला दिलं पाहिजे अशा सगळ्या लक्षणांनी युक्त अर्जुन महाराज आहेत. आणि म्हणून अर्जुनाला देव या ठिकाणी हे सगळं गुजगुह्य सांगतात. किंबहुना अर्जुनाला भगवान परमात्मा आपल्याहून वेगळं मानत नाहीत. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, माझ्या तुझ्या ठाई असे मी तू पण गा. तुझ्या ठिकाणी आणि माझ्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मी तू पण नाही. भक्तीच्या दृष्टीने आहे, भगवान परमात्म्याशी अर्जुन महाराज एकरूप झालेलेच आहेत. पण स्वरूपाच्या दृष्टीने आपण पाहिलं तरी सुद्धा अर्जुन महाराज आणि भगवान परमात्मा वेगळे नाहीत. आपण काल पाहून आलो, हे नरनारायणाचे अवतार आहेत. अनेक ठिकाणी महाभारतामध्ये व्यास महर्षींनी प्रगट होऊन पांडवांना सांगितलंय, कौरवांना सांगितलंय की हे नरनारायणाचे अवतार आहेत. अश्वत्थाम्याने ज्यावेळेस द्रोणाचार्यांना मारलेलं पाहिल्यानंतर अश्वत्थाम्याला खूप राग आला.
आणि अश्वत्थाम्याने जे आग्नेयास्त्र त्या ठिकाणी या पांडवांच्यावर टाकलं, त्या आग्नेयास्त्रामुळे सगळं पांडवांचं सैन्य जळून गेलं. राग आलेला होता, तर म्हटलं आता कोणाला शिल्लक ठेवणार नाही. पण त्या ठिकाणी पांडवांचं सगळं सैन्य जळून गेलं तरी सुद्धा अर्जुनाला काहीच झालं नाही, भगवान श्रीकृष्णांना काहीच झालं नाही. मग अश्वत्थाम्याला वाईट वाटलं, राग आला. एवढं मोठं आग्नेयास्त्र मी टाकलं, ब्रह्मास्त्र टाकलं, यांना काहीच होत नाही, म्हणून रागारागाने त्याने धनुष्यबाणच टाकून दिलं आणि व्यास महर्षींच्याकडे गेला. का बरं म्हटलं, असं का होत आहे? माझ्या वडिलांना यांनी मारलंय, मी यांना जिवंत ठेवणार नाही. तेव्हा व्यास महर्षी हसून त्याला सांगू लागले, बाबा हे कोण आहेत तुला माहिती नाही, यांना तू अर्जुन आणि कृष्ण समजू नको. हे साक्षात नर आणि नारायणाचे अवतार आहेत. हे नारायण ऋषी आहेत, हे नर ऋषी आहेत आणि त्या ठिकाणी भूतलावर ते अवतीर्ण झालेले आहेत. दैत्यांचा भार कमी करण्याकरता त्यांचा अवतार आहे. तुझं शस्त्र अस्त्र इथे काही चालणार नाही. म्हणजे परमात्मा स्वरूपच अर्जुन आहेत आणि भगवान परमात्माने दोघांचं स्वरूप एकच आहे. आणि भक्तीच्या दृष्टीने आपण पाहिलं तर अर्जुनांची भक्तीसुद्धा श्रेष्ठ आहे. म्हणून या ठिकाणी भगवान म्हणतात, मनोनी जिवारीचे गुज सांगतसे जीवाशी तुझ, हे अनन्य गतीची मज आथी व्यसन. अनन्य गतीचं मला काय आहे? व्यसन आहे. व्यसन शब्दाचा अर्थ इथे आवड, प्रेम, छंद. जे कोणी अनन्य गती असतील, ज्यांची अनन्य गती मीच आहे असं ज्यांना वाटतं, माझ्यावर जे कोणी अनन्य प्रेम करणारे असतील, मी सुद्धा त्यांच्यावर तसंच अनन्य प्रेम करतो. किंबहुना मला त्यांचं व्यसन आहे. हो, तयाचे आम्हा व्यसन आमुचे ते निधी निधान, किंबहुना समाधान ते मिळे ते. हो, ही जी ओवी आहे, मी काय या ओवीचं वैशिष्ट्य सांगा काय? दोनदा आली ज्ञानेश्वरीमध्ये, दोनदा ही ओवी आली. तसं ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द डबल येणं म्हणजे कठीण आहे. वैकुंठवासी गुरुनाम गुरु भाऊसाहेब असं म्हणायचे ही ओवी सांगताना. ते म्हणायचे ज्ञानेश्वर महाराजांची शब्दसृष्टी म्हणजे एक शब्द परत नाही, अशी प्रतिभा आहे ज्ञानेश्वर महाराजांची. पण ही ओवी डबल का आली? कारण ही ओवी जी आहे ती कोणाच्या संबंधाने? भक्ताच्या संबंधाने. आणि भक्तांचं प्रेम सांगत असताना ज्ञानोबाराय सुद्धा ती त्या ठिकाणी ज्ञानोबाराय सुद्धा एक वेळ त्यांची सुद्धा बुद्धी कुंठित झाली असं म्हटले. आमुचे तो निधी निधान. पुढे काय? हो, सुरुवात काय? तयाचे आम्ही करू ध्यान. तयाचे आम्हा व्यसन. आम्हाला कोणाचं व्यसन आहे? त्यांचं आम्हाला व्यसन आहे. भगवान म्हणतात तयाचे आम्ही करू ध्यान, तो आमुचे निधी निधान, किंबहुना समाधान तो मिळे ते. हां, निज ध्यान का? बरं, किंबहुना समाधान तो मिळे ते. म्हणजे देवाला सुद्धा व्यसन आहे. कोणाचं? भक्तांचं व्यसन आहे. म्हणून जिव्हारीचे गुज सांगत असे जीवाशी तुझ. माझं जीवामध्ये असलेलं, अंतकरणात असलेलं हे गुप्त गोष्ट आहे.
जी कोणाला मी कधी सांगितलेली नाही. पण सांगत असे जीवासी तुझ, पण मी त्या ठिकाणी तुला सांगतो कारण तू माझा जीव आहेस. सांगत असे जीवासी तुझ, तू माझा जीव की प्राण आहेस. आणि हे अनन्य गतीचे मज आथी व्यसन, कारण अनन्य भावाने शरण आलेल्या भक्तांचा मला काय आहे, छंद आहे. अनन्य भक्तांच्या करता मी त्या ठिकाणी काही करू शकतो. अर्जुनांच्या विषयी भगवंताच्या अंतकरणात किती प्रेम आहे. तया एकवटलिया प्रेमा, जरी पाडे पाहिजे उपमा, तरी मी देह तो आत्मा हेची होय. जर उपमाच द्यायची झालं तर मी देह आहे आणि तो माझा आत्मा आहे. ज्ञानेश्वरीतलीच आहे का? किती अध्याय? मी देह तो आत्मा म्हणजे भगवान परमात्मा स्वतःला कनिष्ठ समजतात आणि अर्जुनाला श्रेष्ठ समजतात. म्हणून किती प्रेम आहे अर्जुनांचं भगवंतावर, भगवंताचं अर्जुनावर खूप प्रेम आहे. हे प्रेम महाभारतात अनेक ठिकाणी व्यक्त भगवंतांनी केलंय, बोलून दाखवलंय. अर्जुना करता मी माझं मांस सुद्धा कापून द्यायला तयार आहे. अर्जुन माझा जीव की प्राण आहे. जो अर्जुनाचा मित्र आहे तो माझा मित्र आहे. जो अर्जुनाचा द्वेष करणारा आहे तो माझाही द्वेष करणार आहे. म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी अनन्यावर प्रेम करतात. भगवान म्हणतात हे अनन्य गतीचे मज आथी व्यसन. या लागी सुमनो आणि शुद्धमती, जो अनिंदको अनन्य गती, पैगा गोप्य ही तया प्रती चावळीजे सुखे. तरी प्रस्तुत आता गुणे इही, तू वाचवणे अनेक नाही. म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपो नये. किती अनन्यता आहे अर्जुन महाराजांची भगवंताच्या ठिकाणी. महाभारताचं युद्ध ठरल्याबरोबर अर्जुन महाराज भगवंताकडे गेले. दुर्योधन महाराज पहिलेच येऊन बसले होते, पण भगवंत त्या ठिकाणी झोपण्याचं नाटक करतात. आणि अर्जुन आल्यानंतर मात्र भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तू कधी आला? दुर्योधन म्हटला मी पहिला आलोय. काय म्हणणं आहे तुमचं? युद्ध ठरलेलं आहे आणि आम्हाला आता मदत पाहिजे. तुम्ही देवा सगळ्यांचे काय आहात? कैवारी आहात. तुम्ही गीतेत असं म्हटलंय, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषो अस्ति न प्रिया. अर्जुनाने गीतेतला श्लोकच म्हणून दाखवलं आपलं दुर्योधनाने. तुम्ही सगळ्यांना समान आहे ना, मग आता आम्हालाही मदत केली पाहिजे. भगवान म्हणले करणार आहे. परंतु लहान अर्जुन असल्यामुळे अर्जुनाने पहिलं मागायचं. भगवंतानी दोन विभाग केले. एका बाजूला माझी सगळी नारायणी सेना, सगळं ऐश्वर्य, आणि एका बाजूला मी हातात शस्त्र धरणार नाही. अर्जुना बोल तुला काय पाहिजे? दुर्योधनाला वाटलं आता गेलं आपलं सगळं. सेना मागितली की गेलं. पण अर्जुनाने सांगितलं देवा मला नारायणी सेना म्हणेपर्यंत तर दुर्योधन घाबरून गेला. नको, मला तू एकला आवडशी आणि मग मला तूच पाहिजे, दुसरं मला काही नको. तुझ्याशिवाय मला राज्य नको, तुझ्याशिवाय मला धन नको, तुझ्याशिवाय मला घरदार काही नको. अनन्यता अर्जुन महाराजांची तिथे प्रगट झाली.
आणि म्हणून असे अनन्य भक्त आहेत. हे अनन्य गतीची मज अनन्य गतीचे मज आथी व्यसन. किती अनन्यत्व आहेस, कसा अनन्यत्व आहेस याच्याकरता भगवान अर्जुनाची अनन्यता सांगण्याकरता दृष्टांतर येतात पुढच्या वेळीमध्ये. पै जळा आपण पे देता लवन भुलले पांडुसुता की आघवे तयाचे होता न लजेची ते. तुझी अनन्यता किती आहे अर्जुना माझ्याविषयी मला माहिती आहे. म्हणून उदाहरण भगवान परमात्मा देतात की जळा आपण पे देता लवन भुलले पांडुसुता. पाण्याला स्वतःला देत असताना मीठ विसरून जातं. मिठाने असं केलं पाहिजे, देत असताना थोडंसं बाजूला ठेवलं पाहिजे, आपला काहीतरी स्वत्व ठेवलं पाहिजे आणि मग पाण्याला दिलं पाहिजे. पण मीठ मात्र जळा आपण पे देता लवन भुलले, विसरून जातं, वेडं होतं. आणि की आगवे तयाचे होता न लजेची ते. संपूर्ण त्या ठिकाणी ते पानेरूप होतं आणि पानेरूप होताना त्याला लाज वाटत नाही. तसं तू त्या ठिकाणी मला अनन्य आहेस. हां, लवन मिळविता जळे काय उरले निराळे. तैसा समरस झालो तुझ माझी हारपलो. अनन्य होत असताना अनन्यता कशी असली पाहिजे. त्या अनन्यतेमध्ये अन्याश्रयानाम त्यागो इति अनन्यता. बाकीच्या सगळ्या आश्रयांचा त्याग करायचा आणि एक परमात्माच आश्रय बनवायचा. ही सगळी सुरुवातीची अनन्यता आहे बरं का. त्या अनन्यतेमध्ये इतकं अनन्य होऊन जायचं की परमात्म स्वरूप होऊन जाणं, समरस होऊन जाणं परमात्म्याशी. ही अनन्यता जी आहे ती सगळ्यात श्रेष्ठ अनन्यता आहे. आणि याच्याकरता मिठाचा दृष्टांत आहे. सांडोनी मीठपणाचा लोभू मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू तेवी अहम देवोनी शंभू शांभवी झालो. पाण्यामध्ये मिसळत असताना मीठ थोडंसंही बाजूला राहत नाही. तसं अर्जुना तू त्या ठिकाणी स्वतः मला देऊन टाकलं आणि देऊन टाकत असताना इतका वेळा झाला की तू वेगळा राहिलाच नाहीस. तू सगळं मला देऊन टाकलं. अर्जुनाने काय काय भगवंताला दिलं. आपलं सगळं स्वत्व भगवंताला देऊन टाकलं. रथावर भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी बसवलं आणि बसून सांगितलं बाबा तू म्हणशील ते करिष्ये वचनम तव. आता तुझं कळेल ते करी जवळी अथवा दुरी धरी घाली संसारी अथवा नको शरण आलो नेनतपणे. सारथी बनवलं देवाला. उपनिषदामध्ये बुद्धीला सारथी म्हटलंय. बुद्धिम तू सारथीम विद्धी म्हटलंय. म्हणजे भगवंताला आपली बुद्धी समर्पित केली. आता इथून पुढे तू म्हणशील ते. बुद्धीचं समर्पण जे आहे ते खरं समर्पण. तसंच आपण पाहिलं तर अर्जुन महाराजांच्या जीवनात कायिक समर्पण आहे, वाचिक समर्पण आहे, मानसिक समर्पण आहे. शरीरसुद्धा सगळं भगवंताच्या सेवेमध्ये समर्पित केलं आहे. भगवान परमात्मा म्हणतील तसं करायचं, ती सेवा करायची. वाणीने सतत भगवान परमात्म्याचं स्मरण आहे. श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण असं स्मरण आहे. आणि मनाने भगवंताशिवाय दुसऱ्या कोणाचं चिंतन अर्जुन महाराज करत नाहीत. ह्याला मानसिक समर्पण म्हटलं. सतत भगवान परमात्म्याचं ध्यान अर्जुन महाराज करतात. भगवंताचं चिंतन. कुठलंही संकट आलं की पहिलं भगवंताचं चिंतन. नाही नेहमीच भगवंताचं चिंतन.
रोमारोमातून अर्जुन महाराजांच्या भगवंताचं नामस्मरण आहे म्हणून. आणि शेवटी आपला जीवभाव सुद्धा भगवंताला काय केलाय, समर्पित केलेला आहे. वेगळे राहिलेले नाहीत. हो, संकोच नाही. म्हणून भगवंताला अर्जुनाचं प्रेम आहे, अर्जुन महाराजांना भगवंताचं प्रेम आहे. महाभारताच्या युद्धामध्ये, महाभारतामध्ये मागे आपण सांगून आलोय, संजय महाराज जेव्हा शिष्टाई करता पांडवांच्याकडे गेले तेव्हा अर्जुनाचं आणि भगवंताचं किती प्रेम आहे. अर्जुनाला आपण मारू शकत नाही कारण त्याचा रक्षक भगवान परमात्मा हे सांगताना संजय महाराजांनी तिथे घडलेला प्रसंग सांगितला. म्हटले मी शिष्टाई करता गेलो आणि गेलो असताना मग अर्जुन महाराजांच्या अंतपुरात गेलो, जिथे अर्जुन महाराजांच्या मुलांना सुद्धा आत जायला परवानगी नाही, त्या अंतपुरात मी गेलो. म्हटले शय्यागर, झोपण्याचं ठिकाण. म्हटले तिथे मी गेल्यानंतर असं पाहिलं, आपलं कौरवांना सांगतायत तिथे कोण बसलं होतं. म्हटले अर्जुन महाराज बसले होते, भगवान श्रीकृष्ण होते, द्रौपदी होती, सत्यभामा माता होत्या. पण ते जे बसले होते म्हटले ते अंतपुरात, अर्जुनाचा अंतपुर. आणि अर्जुनाच्या अंतपुरात भगवान परमात्मा अर्जुन महाराजांचे पाय भगवंताच्या मांडीवर, नाही, भगवंताचे पाय अर्जुनाच्या मांडीवर, अर्जुनाचे पाय द्रौपदीच्या मांडीवर आणि सत्यभामेच्या मांडीवर म्हणे असे बसलेले ते मला दिसले. याचा अर्थ काय, अर्जुनाचा आणि भगवंताचं एकदम जिव्हाळ्याचं नातं आहे. अर्जुन महाराज कोणती गोष्ट देवापासून लपवून ठेवत नव्हते. अनन्यतेचं लक्षण आहे, देवापासून काही लपवायचं नाही, देवाला सगळं सांगायचं. जसं तुकाराम महाराज देवासमोर सांगतात, काही लपवून ठेवत नाहीत. वंचिले ते पायापाशी नाही अशी वेगळी. तसं अर्जुन महाराज सुद्धा सर्व काही देवाला सांगतात. अर्जुन देवाबरोबर भांडतात, अर्जुन देवावर रुसतात, किंबहुना देवाच्याही शय्यागृहात जाऊन झोपायची अर्जुन महाराज काय करत नाहीत, संकोच मानत नाही. हो, म्हणजे अर्जुन महाराज द्वारकेला गेले तर कुठं झोपत असत. हो, भगवंताच्या शय्यागृहात, त्याच्याही ओव्या आहेत. मज एकासनी बैसने, का तो जा बोलू न मानने. ओळखीचे नी बहुत घडे. देवाच्या भोगायतनी खेळता असंख्येना मनी. रिगोनिया शयनी सरिसा पहुडे. म्हणजे देवाच्या शय्यासनात गेल्यानंतर बसत होते का लोळत होते. म्हणजे संकोच नाही, कुठलाही देवाच्या विषयी संकोच मनामध्ये नव्हता. म्हणून कितीतरी प्रसंग आहे की आगवे तयाचे होता न लजेची ते. त्याचं होत असताना, पाण्याचं होत असताना मिटलं असतं का, पाणीरूप होतं. तसं परमात्म्याचं होत असताना कुठलाही संकोच मनात न बाळगता परमात्मा रूप होतो. तैसा तू माझ्या ठाई राखो नेनसीची काही, तरी आता तुझ काही गोप्य मी करी. त्या ठिकाणी त्या पंख्याचं बटन बंद करा बरं जरा कोणतरी.
म्हणून तैसा तू माझ्या ठाई राखो नेनसीच काही, तरी आता तुझ काही गौप्य मी करी. म्हटले तैसा तू माझ्या ठाई राखो नेनसीच काही, माझ्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे तू त्या ठिकाणी राखो नेनसीच काही, काही गुप्त ठेवत नाहीस. सर्व काही मला सांगतो, काहीच गुप्त ठेवत नाहीस, काही संकोच बाळगत नाहीस. किंबहुना त्या ठिकाणी तू माझ्याजवळ काही गूढ ठेवत नाहीस, सगळं उघडं करून सांगतो. इतरांना सांगतील असं नाही. अर्जुन महाराज भगवंताला मात्र सर्व काही सांगत होते. आपल्या मनातलं जे काही असेल ते सगळं देवाला सांगायचं. प्रेमाची लक्षणं सांगताना ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याती पृच्छती म्हटलंय. भुंक्ते भोजयतेश्चैव षड्विधम प्रीती लक्षणम. प्रेमाचं लक्षण काय आहे ते म्हटले ददाती प्रतिगृह्णाती, द्यायचं त्याचं घ्यायचं. गुह्यम आख्याती पृच्छती, त्याचं गुह्य त्या ठिकाणी ऐकून घ्यायचं आणि आपलं सुद्धा सांगायचं. भुंक्ते भोजयतेश्चैव, जेवायचं त्याला त्या ठिकाणी जेवू घालायचं. हे सगळी अर्जुनांचं आणि भगवंताचं हे सगळं चालत होतं बरं का. अर्जुन भगवान परमात्म्याला देत होते आणि देवाचं घेत होते. देवाला आपलं गुजगोय सांगत होते आणि देवालाही विचारून घ्यायचे. किती अनन्य होते की भगवान परमात्मा निजधामाला गेले कळालं अर्जुनाला, आणि अर्जुन महाराज तिथून द्वारकेहून आले. आल्यानंतर त्यांचा चेहरा पाहिला युधिष्ठिराने, असा काळा ठिक्कर पडलेला. काय झालं बाबा, तुला काय कोणी लुटलं का, काय त्रास झाला का, तुझ्यातून काय दोष घडला का? काही नाही म्हटले. ज्या भगवान परमात्म्याने आतापर्यंत आपल्याला सांभाळलं तो भगवान परमात्मा आपल्याला सोडून गेला. आता आपल्याला सुद्धा इथं राहायचं नाही. देव गेले ना, म्हणून आपल्याला सुद्धा जायचं. म्हणून सगळ्या पांडवांनी कुठं जायला ठरवलं? निजधामाला, स्वर्गारोहण करायचं ठरवलं. आणि स्वर्गारोहण केलं सगळ्या पांडवांनी. सगळे त्या ठिकाणी एक एक पडले म्हणतात. आणि सगळे शेवटी कोण गेलं? एकटे धर्मराज आणि त्यांच्याबरोबर एक ते धर्मराज निजधामाला गेले म्हणतात. आणि तिथं त्यांनी पाहिलं दिव्य असा भगवान परमात्मा आहे निजधामाला. एकदम लख प्रकाश पडलेला आहे, देवाचं सुंदर शरीर आहे आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि तिथे भगवान परमात्म्याची सेवा करायला अर्जुन त्यांना दिसले निजधामात. म्हणजे हे अगोदरच जाऊन तिथे गेले. म्हणजे अर्जुन महाराजांनी सुद्धा सायुज्य मुक्ती स्वीकारली नाही. महाभारतात लिहिलंय. त्यांनी सुद्धा देवाची सेवा करण्याकरता देवाचं धाम पत्करलं. म्हणजे कुठेही असेल तरी आम्ही तुझ्याबरोबर राहणार, एवढी अनन्यता आहे. देवाला सोडून राहायचं नाही, अशी अनन्यता. तैसा तू माझ्या ठाई राखो नेनसीच काही, तरी आता तुझं काही गौप्य मी करी. तुला काही मी गुप्त ठेवील का? तुझ्याशिवाय काही गुप्त ठेवील का मी? नाही. म्हणून या आघवीच गुढे जे पावनी अति उघडे, ते गोप्य माझे चोखडे वाक्य ऐक. म्हणून आता भगवान म्हणतात आघवीच गुढे जे पावनी अति उघडे. जे पावनी आघवीच गुढे अति उघडे ते गोप्य.
जे आता मी तुला सांगणार आहे ते ऐकल्यानंतर आत्तापर्यंत सांगितलेली किंवा जगातली सगळी गुजगोयी आहेत ती सगळी काय होतील? म्हणजे हे तुला आता वाटत होतं हे गुह्य आहे, ते गुह्य आहे, ते गुह्य आहे, परंतु मी जे गुह्य सांगणार आहे ते गुह्य ऐकल्यानंतर तुला असं वाटेल हे गुह्य नव्हतंच, असा एक अर्थ. म्हणजे सगळ्या गुह्यातलं गुह्य मी तुला सांगणार आहे. या गुह्याच्या मानाने बाकीची जी गुह्य आहेत ती सगळी गुह्य नाहीत, ती उघडी आहेत. जे पाहुनी आगवीच गुडे आती उघडे ते गोप्य माझे चोखडे वाक्य आहे, ते गुह्य सांगणार आहे तुला. किंवा जे गुह्य आता तुला मी सांगितलं ते ऐकल्यानंतर सगळे जगातली गुह्य काय होणार आहेत तुला उघड होणार आहेत. म्हणजे सगळे जगातलं जेवढं काही गुह्य आहे ते सगळं गुह्य तुझं नष्ट होणार आहे आणि जगात परमात्मा आहे असं ज्ञान तुला होणार आहे. तसं पाहायला गेलं तर हे सगळं जगतच गुह्य आहे. या जगामध्ये आपल्याला काहीच कळत नाही कसं काय चाललंय, कुठं काय चाललंय. परंतु मी तुला असं गुह्य सांगतो राजविद्या राजगुह्यम, की हे गुह्य ऐकल्यानंतर आता जगात तुला काहीच गुह्य राहणार नाही, असं गुह्य सांगणार आहे. सगळं ज्ञान तुला होणार आहे, असाही अर्थ करू शकता. ते गोप्य माझे चोखडे, ते माझं गोप्य आहे आणि चोखडे म्हणजे शुद्ध असं माझं ते त्या ठिकाणी गौप्य गुजगुह्य ते मी तुला आता काय सांगणार आहे. हो, चोखडे शुद्ध. आतापर्यंत तुला गुह्य सांगितली, पण आता सगळ्या गुह्यातलं गुह्य जे गुह्य ऐकल्यानंतर आतापर्यंत ऐकलेली जी गुह्य आहे ती तुला वाटतील नाही नाही देवाने ते सांगितलं एवढं गुह्य नव्हतं ते, पण हे खरंच गुह्य आहे असं त्या ठिकाणी मी तुला सांगतो. काय आहे गुह्य ते श्लोकात सांगितलंय. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामय प्रतिजाने प्रियोसि मे मामे वैश्यसि सत्यम ते प्रतिजाने प्रियोसि मे. हे गुह्य आहे बरं का, म्हणजे गुह्यातलं गुह्य. चोखडी म्हटले म्हणजे हे गुह्य असं आहे, सगळ्या साधनेत हे गुह्य आहे. भगवत प्राप्तीच्या उपायामध्ये हा उपाय जो आहे तो भगवंताने आता शेवटी सांगितला. हा उपाय सर्वात श्रेष्ठ उपाय आहे. भगवान परमात्मा ज्याने वश होतो, भगवत साक्षात्कार लवकरात लवकर होतो, म्हणून भगवान परमात्मा याला गुह्य असं म्हणतात. माझी प्राप्ती लवकरात लवकर कशाने तुला होईल याचं एकदम वर्म रहस्य मी तुला सांगतो. म्हणून आता हा श्लोक आणि पुढचा श्लोक याच्यात सगळं गीतेचं पुन्हा एकदा सार भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मग उपदेश संपला, नंतर सगळे उपसंहाराचा प्रकार येणार आहे. म्हणून खूप महत्त्वाचा श्लोक आहे हा. भगवान म्हणतात मन्मना भव मद्भक्तो भव मदयाजी भव माम नमस्कुरु. माम एव एष्यसि ते सत्यम प्रतिजाने मे प्रिय असी. ते भगवान परमात्म्याने जे काही शब्द वापरले ते विशेष वापरलेले आहेत. भगवान परमात्मा म्हणतात तुला गुह्यातलं गुह्य सांगतो, निज गुह्य सांगतो, आता शेवटी हे सांगतो, आता परत मी जास्त सांगणार नाही.
पहिल्यांदा भगवान म्हणतात मन मना भव. मत मना भव म्हणजे माझ्या ठिकाणी तुझं मन ठेवणारा तू हो, माझ्या ठिकाणी मन ठेवणारा हो, माझा भक्त हो, माझंच यजन पूजन करणारा हो, मलाच नमस्कार कर. या योगाने तू मलाच प्राप्त होशील. तुझ्याजवळ मी काय करतोय, सत्य प्रतिज्ञा करतो, प्रतिजाने, कारण तू मला अत्यंत प्रिय आहेस. ह्याच्यामध्ये भगवंताची जी काही प्राप्ती करून घेण्याची काही साधनं आहेत, 2-4 साधनाचा विचार इथे सांगितला आहे. माझ्या ठिकाणी मन ठेव, माझा भक्त हो, माझंच यजन पूजन कर, मला नमस्कार कर. किती साधना झाली? 4. या साधनामध्ये काहींचं असं म्हणणं आहे, याच्यातलं एक जरी साधन माणसाने व्यवस्थित केलं, गीतापरीच्या त्या साधक संजीवनीमध्ये एक टीप लिहिली, तरी सुद्धा मनुष्याला देवाची प्राप्ती होईल. काहींचं असं म्हणणं आहे की ह्या साधनामध्ये त्या ठिकाणी क्रम आहे. देवाच्या ठिकाणी मन ठेवणारा हो, पण लगेच देवाच्या ठिकाणी मन ठेवणारा होता येत नाही. देवाच्या ठिकाणी मन ठेवणारे तर अनेक लोक झाले. मधुसूदन सरस्वतीने असं लिहिलंय टीकेमध्ये, शिशुपालाचं सुद्धा देवाच्या ठिकाणी मन होतं, कंसाचं सुद्धा देवाच्या ठिकाणी मन होतं. सारखं त्याला ध्यान लागलं होतं, कृष्ण कृष्ण करत होता, आला आला मज मारावया. पण त्याचं जरी मन असलं तरी प्रेमाने होतं का वैराने होतं, द्वेषाने होतं? द्वेषाने होतं. हा माराय असे. म्हणून देवाच्या ठिकाणी मन ठेवणारं व्हायचंय, परंतु देवाच्या ठिकाणी आपलं मन प्रेमाने राहिलं पाहिजे, भक्तीने राहिलं पाहिजे. म्हणून भगवंत बोलतात मन मना भव, पण मद भक्ता भव. नुसतंच माझ्या ठिकाणी मन ठेवणारा होऊ नको. कशा करता देवाच्या ठिकाणी मन ठेवलं हेही महत्वाचं आहे. माझा भक्त होऊन माझ्या ठिकाणी तू मन ठेवणारा हो. माझा भक्त तू. मन माझ्या ठिकाणी काय, मन कधी कुठं राहत असतं आपलं मन कुठं राहत असतं? जिथं आपलं प्रेम असतं तिथं मन राहत असतं. आपल्या आवडीचा विषय असतो तिथं मन राहत असतं. शरीर कुठं राहतं त्याला महत्व नाही. हो. प्रवचनात आपण बसलोय आणि बाहेर जर लाडू वाटायला लागले तर, हो, किंवा जे प्रवचनाला आले, जे आलेले लोक आहेत त्यांना सगळ्यांना धन वाटायला सुरुवात झाली मोफत. म्हणजे मन कुठं असतं? मन जे असतं, जे आपल्या मनात आवड असते, प्रेम हाती ज्याच्या विषयाची, तिथं आपलं मन जात असतं. शरीर कुठेही असू द्या. ते गाई जे असते डोंगरावर चरत असते, पण तिचं मन कुठं असतं? ना गाय चरे डोंगरी, चित्त बांधले वत्से घरी, प्रेम येथीचे करी स्थानपती. प्रेम असेल ना तिथं मन आपोआप जात, तिथं न्यावं लागत नाही. म्हणून भगवान म्हणतात तू माझा भक्त हो. मन त्या ठिकाणी नुसतं ठेवलं ते थांबत नाही. मन हे कैसे केवढे. पण मन ठेवणं सोपं आहे का? मन राहील का? मनाचा स्वभावच आहे संकल्प आणि विकल्प करणं. मग त्याला संकल्प विकल्प करायचेत का? त्याला म्हणायचं बाबा तुला संकल्प विकल्प करायचे देवाचे कर. तुकाराम महाराजचा अभंग आहे, देवा तुम्हाला भेटशील का नाही भेटणार?
देशी का न देशी असं आहे. संकल्प आहे, विकल्प आहे. मला भेटशील का, नाही भेटणार का. म्हणून संकल्प तुका म्हणे हो काय मनी संकल्प व्हावे. देवाच्या विषयी संकल्प विकल्प करायचे, पण हे मन लावण्याकरता म्हणून भगवंतांनी पुढचा उपाय सांगून ठेवला. मन लावण्याचे उपाय अनेक ठिकाणी भगवंतांनी सांगितलेत. गीतेत सुद्धा अभ्यास योग सांगितलाय. या मनाचे एक निके गोठी देखल्या गोडीच्या ठाई सोके म्हणून अनुभव सुखाचे कौतुके दावी तुझाय. किंवा या आठा पारा माझारी परिगा ऐसे करी या आठा पारा माझारी मोटके निमिष भरी दे तुझाय. थोडं थोडं लावायचं. मग आवड एकदा निर्माण झाली, त्याला एकदा गोडी निर्माण झाली की मग त्याला जा म्हणलं तरी ते जात नाही. म्हणजे अभ्यास योग तर आहेच, पण मन लागण्याकरता त्या देवाच्या विषयी त्याला प्रेम निर्माण झालं पाहिजे. आणि प्रेम कशाने निर्माण होईल. प्रेम जिथं होतं तिथं मन आपोआप लागतं. जिथं प्रेम निर्माण झालं मनुष्य आपोआप जातो. देवाच्या विषयी प्रेम निर्माण झाल्यानंतर त्याला देवळात जा सांगावं लागतं का, प्रवचनाला जा सांगावं लागतं का, की वारीला जा सांगावं लागतं. प्रेम निर्माण झालं. आवडी जेत पडे तयाचे अवसरी पुढे पुढे रेगो लागे हे घडे प्रेमाईस. म्हणून मद भक्त हा भाऊ म्हटलं. तू माझा काय हो, भक्त हो. भक्त शब्दाचा अर्थ माझं भजन कर. माझ्याविषयी त्या ठिकाणी माझे भजनी प्रेम धरी तो मन हे मीच करी. माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका. म्हणून मद भक्त माझा तू काय हो, भक्त हो. बुद्धी निषेध. काही ठिकाणी बुद्धी लावायला सांगितली, कारण ज्याच्या ठिकाणी आपल्याला महत्त्व बुद्धी असते तिथंच प्रेम निर्माण होतं. देवाची कथा ऐकली, कीर्तन ऐकलं, देवाचं महत्त्व ऐकलं, ऐकल्यानंतर आपल्याला काय निर्माण होतं, प्रेम निर्माण होत असतं. म्हणून बुद्धी पहिली लावायला सांगितली, नंतर मन आपोआप लागेल, नंतर मग शरीर आपोआप लागेल, असाही क्रम आहे. आणि काही ठिकाणी असा उलटा क्रम आहे. पहिलं शरीर लावायचं, नंतर मन लागतं आणि नंतर बुद्धी आपोआप जाणते. तेव्हा मनमना भव मद भक्तो भव. तू काय हो, माझाच काय हो, भक्त हो. आणि याकरता मद याजी भव. माझंच काय करो, यजन पूजन करणारा तू हो. कारण भक्ती निर्माण होण्याकरता सुद्धा हे सगळं करावं लागतं. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. मधुसूदन सरस्वतीने हे सगळे श्लोक दिलेले आहेत टीकेमध्ये. भक्ती निर्माण होण्याकरता काय केलं पाहिजे, त्या भक्ती निर्माण होण्याकरता ह्या सगळ्या पुढच्या पायऱ्या आहेत. मग याजी भाऊ म्हटले, माझ्यासाठीच यज्ञ करणारा हो. म्हणजे आपली सगळी कर्म जी आहेत ती भगवान परमात्म्याला समर्पित करावी लागतात. यत करोशी यदश्नाशी यज्जुहोशी ददाशी यत तपस्सी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पण. काय ओवी, काय एक ओवी आहे ना. जे जे काही व्यापार करीशी का भोग हन भोगीशी अथवा यज्ञ यजशी नाना विधी ना तरी पात्र विशेषे दाने का सेवका देशी जीवने तपादी साधने व्रते करसी ते क्रिया जात आघवे जे जैसे निपजेल स्वभावे
ते भावना करोनी करावे माझियाचे मोर. म्हणून हे सगळं करत असताना मग पुन्हा भक्ती निर्माण होणारे ज्या काही क्रिया आहेत ते केल्या पाहिजेत, कारण क्रियेशिवाय भाव निर्माण होत नाही. क्रिया करूनच काय होत असतो, भाव निर्माण होत असतो. क्रिया जर नसेल तर भाव निर्माण होत नाही. भगवान म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या. फूल कशा करता पाहिजे, पान कशा करता पाहिजे, भाव निर्माण होण्याकरता काहीतरी क्रिया लागते, मग भाव निर्माण होत असतो. एर पत्र पुष्प फळ भजावया मिस केवळ वाचुनी आमुचे निष्फळ निष्कळ भक्ती तत्व. निष्कळ भक्ती तत्व आम्हाला वास्तविक पाहता पण ते उत्पन्न होण्याकरता अभिषेक कशा करताय, त्याच्याकरता भाव निर्माण होण्या. वारी कशा करताय, प्रदक्षिणा कशा करताय, पूजा कशा करताय, अर्चा करता का, त्याच्यातून काय निर्माण होत असतो, भाव, क्रिया. म्हणून मद याजी भव म्हटलं. आणि नाही तुला काय मिळलं, पूजेचं साहित्य नाही मिळलं, पैसे सोडूशी वाटत नसले तुला, तुळशी आणायला नको वाटते, तर काय शेवटचा उपाय भगवंतांनी सांगितला, माम नमस्कुरु. मला नुसता काय केलास, हो नुसते हात जोडायचे, सांगायचे देवा माझ्याकडं काही नाही, हो हां असं म्हणतात. पितरांना आता तिथी आहे ना, आपल्याकडं जर काहीच नसेल तर दक्षिण दिशेला तोंड करायचं आणि बोंब मारायची, हात जोडायचे, माझ्याकडं काही नाही हो, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. पण काही नसल्यावर बरं का, असल्यावर नाही. माम नमस्कुरु म्हटलंय, मला तू काय कर, नमस्कार कर. कारण सगळ्यात मोठी भक्ती जर कोणती असेल, आता हे पूर्ण गीतेमध्ये सगळ्यात जिथं जिथं भक्ती आलेल्या आहेत त्या सगळ्यात तुम्ही इथं लावू शकता. नमस्कार सुद्धा भक्ती सांगितली भगवंतांनी. नमिता मानापमान गळाले, ऐशे निरंतर मिसळले, आदि ब्रह्मा करोनी शेवटी मशक धरुणी, माझी समस्त हे जाणवणे स्वरूप माने. जे जे भेटे ते ते मानिजे, हा भक्तियोग निश्चित जाणं माझं. काय नुरोनी वेगळेपण, रसी भजनले लवण, तैसे नमन माझे जान भाऊ काय बोलो. म्हणून मन मना भव, मद भक्तो भव, मद याजी भव, माम नमस्कुरु. भगवान परमात्मा म्हणतात मलाच तू काय कर, नमस्कार. माम मला नमस्कार कर. सर्व ठिकाणी मी आहे असं समजून तू मला काय कर, नमस्कार कर. किंवा सगुण विग्रह माझा जिथे तुला दिसेल तिथे तू मला काय कर, नमस्कार कर. ज्ञानोबारायांनी नुसता देवालाच नमस्कार केला कर म्हटलं नाही, संत घेतले तिथे. आत्मज्ञाने चोखडी संत ही माझी, दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. म्हणून मला त्या ठिकाणी संतांच्या मध्ये मला पहा, सर्व भूतमात्रामध्ये मला पहा, आणि सगळ्यांच्यात मी आहे असं समजून तू काय कर, मला नमस्कार कर. म्हणून माम नमस्कुरु, कारण नमस्काराने सुद्धा फार मोठी भक्ती आहे. याने काय होईल, भगवान म्हणतात माम एव एष्यसी, तू मलाच काय होशील, प्राप्त होतील. मलाच तू प्राप्त होईल, प्राप्त होशील, माझ्या स्वरूपाला तू प्राप्त होशील, माझा साक्षात्कार तुला होईल. सत्यम ते प्रतिजाने. भगवान म्हणतात आता हे सगळं मी तुला जे सांगतो हे प्रतिज्ञापूर्वक
सत्य तुला सांगतोय, प्रतिज्ञा करून सांगतोय. ह्याची सगळी जबाबदारी तुला माझ्यापर्यंत घेऊन यायची कोणाची आहे? माझी आहे. माझ्या कृपेच्या द्वारे निश्चित तुझा उद्धार होईल, माझी तुला प्राप्ती होईल, हे मी तुला सत्य प्रतिज्ञेवर सांगतो. सत्यम ते प्रतिजाने, तुझ्याजवळ सत्य मी प्रतिज्ञा करतो. भगवंतानी काही ठराविक ठिकाणी गीतेत प्रतिज्ञा केलेल्या आहेत. एक क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांतीम निगच्छती कौंतेय. देवानी नाही केली बरं का, अर्जुनाला सांगितली प्रतिज्ञा कर, न मे भक्ता प्रणश्यति. देवानी कुठं प्रतिज्ञा केली गीतेमध्ये? इथे मात्र भगवान परमात्मा काय करतात? सत्यम ते प्रतिजाने, मी तुझ्याजवळ ही काय करतोय? सत्य प्रतिज्ञा करतोय. कारण जो माझ्या ठिकाणी मन ठेवतो, जो माझा भक्त होतो, माझं चेजन पूजन करतो, मला नमस्कार करतो, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ चेतसा. मला वाटलं याच्यात प्रतिज्ञा आहे का काय? प्रतिज्ञाच आहे तशी, तेषामहं समुद्धरता. म्हणून मी त्या ठिकाणी मनबुद्धी साचेशी माझ्या स्वरूपी अर्पिशी. तरी मातेची गा पावसी हे माझी भाग. माझी तुला काय आहे? भाग आहे, मलाच तू प्राप्त होशील, अशी प्रतिज्ञा भगवान परमात्मा करतात. शपथपूर्वक देवाला सांगायचं काय कारण आहे? शपथ कधी वाहतो मनुष्य? शपथ कधी वाहत असतो मनुष्य? त्या ठिकाणी प्रिय व्यक्ती असेल आणि प्रिय व्यक्तीला एखादी गोष्ट सांगायची असेल, अंतःकरणात एवढी तळमळ असते की ती सांगताना मनुष्य काय करतो? कधी कधी तुझी आन वाहीन गा बहु आवडशे जीवा पासून. ज्ञानोबाराय काय वाहतात? शपथ वाहतात. मी तुझी आन वाहीन गा देवराया बहु आवडशे जीवा, तू मला जीवापासून आवडतो. शपथ सांग, शपथपूर्वक सांगतो. म्हणजे त्या ठिकाणी प्रेमामध्ये मनुष्य शपथेने बोलतो. कारण तू माझं हे जे बोलणं आहे, देवाला हे सांगायचं की माझं बोलणं खोटं मानू नकोस, खरं मान. मी तुला खरं सांगतोय, ह्याच्यात अजिबात अन्यथा होणार नाही, हे तुला मी शपथपूर्वक सांगतो. आणि का शपथपूर्वक सांगतो? मलाच का सांगतो? त्याचं कारण सांगितलं. प्रियोसी मे सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे, मे प्रिय असी. तू मला काय आहेस? खूप प्रिय आहेस, मला तू खूप आवडतोस. कोण म्हणतंय? कोणाला म्हणतात? अर्जुनाला म्हणतात. मला तू काय करतो? खूपच आवडतो, माझा प्रिय आहे तू. प्रियाची परमसीमा, तो माऊली भेटे आत्मा, तसा तू मला आवडतोस. म्हणून मला आवडत असल्यामुळे मला त्या ठिकाणी तू खूप आवडतो. म्हणून हे गुजगुह्य मी अजून कोणाला सांगितलेलं नाही. ऐशी काय नेनो तुझी आवडी, झाली प्रसन्नता आमची वेडी. म्हणून गोप्याची नि गुढी उभविली जगी. माझी प्रसन्नता काय झाली? वेडी झाली. तुझी आवडी एवढी आहे की मग, नाहीतर हे एवढं गुजगुह्य मी एवढं उघडं सांगितलं नसतं, तुझ्याकरता उघडं केलं. म्हणून अर्जुनांच्यामुळं आपल्याला सुद्धा ऐकायला मिळालं, नाहीतर देवाने कशाला एवढं सांगितलं असतं. एकदम गुजगुह्य, एकदम देवाची प्राप्ती करून देणारं साधन भगवान परमात्मा त्या ठिकाणी सांगतात. मन मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु, मामे वैशेषी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. तरी बाह्य आणि अंतरा आपुल्या सर्व व्यापारा, मज व्यापका ते वीरा विशो करी. याचा विचार उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल.